नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आज मसाजोग येथे भेट देणार आहेत। धनंजय देशमुख यांची ते भेट घेणार आहेत। आपल्यासोबत स्वतः धनंजय देशमुख आहेत। आज नारायणगडाचे महंत आपल्याला भेट देणार आहेत। काय परवा दिवशी आपण नारायणगडावर गेलो होतो। तिथं समाधींचं दर्शन घेतलं होतं आणि फोन कॉलवर बोलणं झालं होतं शिवाजी महाराजांसोबत। आदरणीय शिवाजी महाराज आज त्यांचा निरोप आलेला आहे की कुटुंबियांना भेटण्यासाठी मी येत आहे। त्यांनी फोनवर जसं बोलले होते माझ्याशी की मी 1-2 दिवसात येणार आहे, तर ते त्याप्रमाणे येत आहेत कुटुंबियाची भेट घेण्यासाठी। आज अंजली दमानिया सुद्धा पत्रकार परिषद घेणार आहेत। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत जे काही खुलासे असतील किंवा पुरावे असतील, त्यांनी राजीनामा द्यावा असा त्यांचा आग्रह आपल्याला दिसून येतोय। याच्यावर आपलं म्हणजे आपण याकडे कसं पाहता? कारण स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे तपास यंत्रणेवर याच्यामुळे दबाव येतो का? हे मंत्रिपदावर कायम राहिलं तर दबाव येत आहे का? असं काय म्हणजे काय नेमकं काय तुम्हाला याबद्दल सांगायचं आहे? अंजलीताई यांना याच्यातले खूप जास्त अनुभव आहेत आणि त्यांच्याकडं पुराव्याशिवाय ते कुठलीच गोष्ट बोलत नाहीत। म्हणजे त्यांनी जे आत्ता काही पुरावे सादर केलेले आहेत ऑफिस प्रॉफिटचे, आता आपल्याला त्या गोष्टी आपण खूप छोटे आहेत, आपल्याला त्याविषयी वक्तव्य करणे किंवा माहिती करून घेणे। पण या न्यायाच्या लढाईमध्ये संतोषांना देशमुख यांची हत्या केली आणि त्या हत्येचा न्याय मागण्यासाठी, गुन्हेगारांना शिक्षा मिळण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील अंजलीताई असतील, लोकप्रतिनिधी असतील सगळे किंवा समाज घटकातले सर्व लोक असतील, सर्वसामान्य सर्व जाती धर्मातील, यांची भूमिका आहे न्यायाची। आणि न्याय मागताना त्यांच्याकडं कुठल्या गोष्टी आहेत हे खरंच उत्सुकाचं आहे की आता आपल्याला 11 वाजता ज्यावेळेस ते प्रेस घेणार आहेत त्यावेळेस अजून काय बाहेर पडतंय हे आपण सर्वजण पाहणार आहोत। त्याविषयी चर्चा करण्यापेक्षा 1-2 तासातच आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कळतील आणि आपण त्या जाणून घेऊ। तपास यंत्रणेवर दबाव येतोय का? एकंदरीत तपास यंत्रणेवर दबाव येतोय का? तपास कसा होतोय? सगळे पुरावे भेटलेले असताना कुठं कच्चा दुवा राहतोय का? याचं सर्व जे आपण जिम्मेदारी आहे गांभीर्याने घ्यायची विनंती आपण मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे। त्यांनी ती तशी घेतलेली असावी, त्यांच्यावर आपला विश्वास आहे, आपण विश्वास व्यक्त करतोय। पण जे विष्णू चाटे आहे आरोपी, त्या आरोपीनं हा मोबाईल जो आहे त्याचा तो कुठंतरी म्हणजे टाकून दिलेला आहे। त्याच्यामध्ये या संघटित गुन्हेगारीचं जाळं कुठपर्यंत गेलेलं आहे त्याचे सगळे पुरावे आहेत। तर त्याच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल न करता तो मोबाईल कसा रिकवर होईल, नुसता मोबाईल रिकवर होऊन उपयोग नाही, त्याच्यातला पूर्ण डेटा रिकवर झाला पाहिजे आणि तो रिकवर झाल्याशिवाय याचं मूळ कुठपर्यंत गेलं आहे आणि याचं शेवट कुठपर्यंत आहे हे सगळं कळणार आहे। म्हणून मी काल मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे की यांची स्पेशल रिमांड घ्या आरोपींची वेगळी, आणि तो मोबाईल जे काही पुरावे आहेत ते समोर जनतेच्या आणा आणि आम्हाला न्याय द्या। शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर आहे 2 दिवसानंतर, काय भेट घेणार काय? नाही, त्यांच्याकडं आम्ही ज्यावेळेस भेट घ्यायची होती आमच्याकडून काही त्यांना म्हणजे आमच्याकडचे काही पेपर असतील किंवा आमच्या काही वेदना असतील त्या मांडण्यासाठी आम्ही मुंबईला गेलो होतो त्यांच्याकडे। आत्ता सध्या जर त्यांचा काही निरोप आला किंवा समजा जे लोकप्रतिनिधी आहेत सुरेशांना यांनी काही सांगितलं की काही अडचण आहे का किंवा तुम्हाला कुठं काही कमी वाटतंय का, तर त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू। पण सगळं व्यवस्थित चालू आहे। आत्ता जे ह्याच्या अगोदरच्या प्रश्नात जी बोललेली गोष्ट आहे तीच तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत, ही माझी विनंती आहे। कॅमेरामॅन आप्पासाहेब मोहरकरसह मी यशपाल भोसले, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।